3 मे रोजी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं. लग्नात झालेल्या खर्चावर अजूनही चर्चा थांबली नाहीये. पण तेवढ्यात या लग्नाविषयी एक अशी नवीनच माहिती समोर आली ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एक अशी माहिती जी इंदुरीकर महाराजांच्या जावयाविषयी आहे. जेव्हा हे लग्न झालं तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडला होता की करोडोंचा खर्च करून महाराजांनी मुलीचं लग्न केलं, पण ते ज्या मुलाशी केलं तो मुलगा नेमका कोण आहे. आता साहजिकच प्रत्येकाला कल्पना होती की तो काही साधा सुधा माणूस नसेल. तसेच न्यूज चॅनलवर महाराजांचे जावई साहिल चिलप हा कोट्याधीश आहे. याच्या खूप कंपन्या आहेत, त्याच्या वडिलांची खूप मोठी मालमत्ता आहे. काही चॅनल्सवर तर आकडे सांगितले 1000 कोटी 2000 कोटी पर्यंत आकडे सांगण्यात आले. पण आज जे सत्य समोर आलं ते वेगळंच निघालं आहे. 3 मे रोजी हे लग्न झालं. काल लग्नानंतर नवरा नवरीची सत्यनारायण पूजा घालण्यात आली. तेव्हा जे सत्य अचानक बाहेर उघडकीस आलं त्याने सगळीकडे खळबळ उडाली. कारण की जो पैसा, जी प्रॉपर्टी, जी मालमत्ता दाखवली गेली तिच्या मागचं रहस्य अखेर समोर आलं. इंदुरीकर महाराजांचे जे सोयरे आहेत म्हणजे साहिल चिलप, त्याचे आई वडील यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला याचं सगळं सत्य बाहेर आलं. अचानक घडलं असं की महाराज एकटे जाऊन रडले. बऱ्याच वेळा आपण पाहतो लोकांकडे गडगंज संपत्ती असते, पैसा कसाही आला तरी त्यामुळे श्रीमंती दिसते, पण त्या श्रीमंती मागचं रहस्य माहिती नसतं. पण इंदुरीकरांच्या सोयऱ्यांचं त्या संपत्तीचं रहस्य आज उघडकीस आलं. महाराजांच्या जावयाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं खरं सत्य पहिल्यांदाच आज उघडकीस आलं आहे. लग्न होताच इंदुरीकर महाराजांच्या जावयाचा खरा चेहरा उघडकीस आला. मग काय आहे ते सत्य? चिलप कुटुंबाचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे? साहिल चिलपने जी प्रॉपर्टी त्याची आहे त्याच्या मागचं गुपित नेमकं काय आहे? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की इतका मोठा खर्च करून महाराजांची चूक झाली की महाराज बरोबर होते? चला जाणून घेऊया या धक्कादायक सत्याचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मे महिना म्हणजे लग्न सराई. प्रत्येक दिवशी हजारो लग्न होतात, पण राज्यात एकाच लग्नाची चर्चा आहे. ते म्हणजे इंदुरीकर महाराजांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप याचं लग्न. 3 मे लग्न झालं आणि 7 मे सत्यनारायणाची पूजा झाली. आणि पूजा होताच एक असं सत्य उघडकीस आलं. ते सत्य वेगळंच निघालं. लग्नाच्या दिवशी 100 एकराची जागा होती, 10-20 एकराचा फक्त मांडप होता, 3 लाखांची गर्दी, दिग्गजांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेली. लग्नाचे आकडे आले तेव्हाच पहिली शंका लोकांना आली होती. लोक म्हणू लागले एवढे पैसे महाराजांनी कुठून आणले? एक साधा कीर्तन करणारा माणूस, त्यांच्याकडे एवढे पैसे येतात कसे? आणि जे महाराज लोकांना सल्ले देतात की कमी खर्चात लग्न करा, ते करोडोंचा खर्च कसा करतात? असे करत लोकांनी टीकेची झोड उठवली होती. पण हे लग्न झालं. महाराजांनी टीकेला उत्तर देण्याचा देखील प्रयत्न केला. पण सत्यनारायणाची पूजा होताच एक असं सत्य समोर आलं ज्याने सगळीकडे चर्चा दुपटीनं वाढली. ते सत्य आहे महाराजांचा जावई साहिल चिलप याचं. जेव्हा साखरपुडा झाला होता तेव्हा महाराजांवर टीका झाली होती. 1 वर्षापूर्वीच महाराजांचा जावई नेमकं कोण आहे याविषयी न्यूज मध्ये अनेक बातम्या आल्या होत्या. न्यूज मध्ये सांगितलं गेलं साहिल चिलप हा उद्योजक आहे, तो कोट्याधीश आहे, त्याच्या अनेक कंपन्या आहेत, ते मुंबईमध्ये राहतात. पण लग्न झालं आणि खरी माहिती उघडकीस आली. या कुटुंबाने हा पैसा नेमकं कसा कमवला, या संपत्ती मागचं रहस्य काय, अखेर ते उघडकीस आलं. साहिल चिलपचे आई वडील कोण, ते कुठे राहतात, त्यांचा व्यवसाय काय आणि साहिलचा मुख्य व्यवसाय काय आहे, हे सगळं सत्य आता उघडकीस आलंय. लग्न होतात सत्यनारायण पूजेनंतर जी धक्कादायक माहिती समोर आली ज्याने सगळीकडे चर्चेची त्या ठिकाणी एक हे उठली आहे. पहिलं सांगितलं गेलं होतं की साहिल चिलप हा खूप श्रीमंत व्यक्ती आहे, त्यांचं घर देखील खूप श्रीमंत आहे, त्याची उद्योजक म्हणून ओळख आहे, तो सध्या एक उद्योजक आहे, त्याची एक कंपनी आहे, अशा प्रकारची माहिती प्रसार माध्यमामध्ये पसरली होती. साहिल चिलप एक सक्सेसफुल उद्योजक आहे, त्यामुळे त्याचं ज्ञानेश्वरी याच्याबरोबर लग्न झालं, अशा प्रकारची माहिती आतापर्यंत होती. पण त्याच्या आई वडिलांचा इतिहास जेव्हा तपासला गेला, जेव्हा साहिलची हिस्ट्री तपासली गेली, तेव्हा जे समोर आलं त्याने महाराष्ट्राला धक्का बसला. सत्यनारायण पूजा होताच महाराष्ट्र त्या ठिकाणी यामध्ये एक प्रकारे चर्चा सुरू झाली. अनेक दिवसानंतर हे सत्य उघडकीस आलं आहे. खरं तर या कुटुंबाचा इतिहास जर पाहायला गेला तर हे कुटुंब सध्या मुंबईत वास्तवास आहे, पण त्यांची पाळंमुळं जी आहे ती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावात सापडली. खरं तर हे रहस्याचं पहिला अध्याय होता. त्यांचं घर हे काटेडे हे जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यामध्ये होतं. तपास केल्यानंतर असं सापडलं की ते मुंबईचे नाही आहेत, तर ते काटेडे गावचे आहेत. शिवनेरीच्या सावलीत ते कुटुंब वाढलेलं. सुरुवातीला ते शेतकरी, आता एक शेतकरी कुटुंब इतका मोठा व्यवसाय कसा झाला
याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं, साहिलचे वडील सुनील विष्णू चिलप यांचा प्रवासही थक्क करणारा होता. एका काळी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. हाताला काम नव्हतं पण डोळ्यात स्वप्न होती. साहिलचे वडील सुनील चिलप यांची सुरुवातीने त्यांनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक सर्वसामान्य कर्मचारी म्हणून काम केली. 2003चा विषय आहे, ज्या दिवशी त्यांचा प्रवास सुरू झाला. 2003 सालामध्ये ते फक्त काही पैसे घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले. नवी मुंबईच्या धावपळीत त्यांनी एका ट्रक ड्रायव्हर सोबत काम केलं. लॉजिस्टिकचे बारकावे समजून घेतले. जेवण वेरोळ नसायचं, राहण्याची सोय नसायची, पण स्वतःचं काहीतरी उभी करण्याची जिद्द होती. ती त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. साहिल चिलपचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास देखील थरारक होता. मुंबईत गेले, सगळे शिकत होते. परिस्थिती अत्यंत बेताची. एक रुपये जमा करून शून्यातून ट्रक घेतला. ट्रकवर व्यवसाय सुरू केला. पाहता पाहता 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतला. इतक्या वेगाने ट्रक वाढत होते की कोणालाही संशय येत होता. साहिल चिलपचं लग्न ज्ञानेश्वरी बरोबर झाले, पण आता सगळं सत्य बाहेर येणार होतं. त्या वर्षी 6 महिन्यातच दुसरा ट्रक घेतला. आता ताफ्यात शेकडो कंटेनर उभे. ही केवळ प्रगती नाही, तर एका मराठी माणसाने मुंबई सारख्या ठिकाणी परप्रांतीय लोकांच्या मक्तेदारीला दिलेली टक्कर होती. आता सुनील चिलप हे साहिल चिलप याचे वडील साहिल चिलपचे वडील जे होते ते मग नेमकं त्यांनी काय केलं, त्यांची काय मालमत्ता, इंदुरीकर महाराजांनी यांच्यासोबत कसं त्या ठिकाणी हे नातं जुळवलं, याचं सत्य सगळं बाहेर येणार होतं. अतिशय धक्कादायक माहिती आपण घेतोय. सुनील चिलप यांनी कष्ट करून साम्राज्य उभं केलं, पण ते सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी सक्षम वारसदार हवा होता. नुसता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला मुलगा जर असेल तर पुढे काही करणार नाही. मग अखेर साहिल चिलपचा त्यावेळेस जन्म झाला. तेव्हा त्याच्या घरच्यांना वाटलं नव्हतं की साहिल चिलप एक दिवस इतकं यश स्थापन करेल. साहिल चिलप मोठा होत होता, त्याला जबाबदारी पेलायची होती. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, इंजिनिअरिंगची पदवी मिळाली आणि इंजिनिअरिंगचे टेक्निक्स त्याने व्यवसायात वापरले आणि व्यवसाय दुपटीनं वाढला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच एक सत्य बाहेर आलं होतं, पण सत्यनारायण होता जे सत्य बाहेर आलं त्याने आणखीन चर्चा सुरू झाली. आता तो एक असा मुलगा आहे की जो सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीसारखाच वागतो. इतकी श्रीमंती पण त्याच्या चेहऱ्यावर अभिमान नाहीये. तो अत्यंत शांत आणि मळमिळाव आहे. आता सध्या तो काय करतो तर तो वडिलांच्या खांद्याला खांदा लावून नावाशेवा बंदराजवळील लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटचे व्यवहार सांभाळतात. आता अनेकांना प्रश्न पडतो की इंदुरीकर महाराज अहिल्यानगरचे आणि चिलप कुटुंब पुण्यातलं, तर ते एकत्र कुठे आले, तर त्यांच्यामधली दोरी होती विठ्ठलाची भक्ती. चिलप कुटुंब हे जुन्नर भागातलं, खेड्यापाड्यातलं, ग्रामीण भागातलं, त्यामुळे घरात वारकरी संप्रदायाची प्रथा. काही दिवसापूर्वी त्यांच्या घराचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर आला होता. त्या व्हिडिओने खळबळ उडवली होती. त्या व्हिडिओमध्ये एक महिला तिथे जाताना दिसली. त्यांच्या घरासमोर गेली, कॅमेरा ओपन केलं, त्यात घर बघितलं. घराबाहेर एक स्पीकर लावला होता आणि त्या स्पीकरमध्ये दिवसभर हरिपाठाचा गजर सुरू होता. विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून त्यांची भेट झाली. चिलप कुटुंब हे पिढ्यानं पिढ्या वारकरी संप्रदायाशी जोडलेलं. साहिलचे काका वडील दरवर्षी आषाढी कार्तिकीमध्ये सेवा देतात. पनवेलमध्ये खांदा कॉलनीमध्ये दरवर्षी चिलप कुटुंबातर्फे वारकऱ्यांसाठी भव्य अन्नदान आणि निवासाची सोय केली जाते. आणि याच वारीच्या वाटेवर हरिनामाच्या गजरात इंदुरीकर महाराज आणि चिलप कुटुंबाची ओळख झाली. गेल्या 15 ते 20 वर्षापासून त्यांचे संबंध घरगुती. 15 वर्ष म्हणजे 2006-07 मध्ये ओळख झाली आणि हे नातं त्या ठिकाणी नावारूपाला आलं. ज्ञानेश्वरी आणि साहिल एकाच सारख्या वातावरणात वाढलेले. तिकडे वारकरी संप्रदाय आणि इकडे वारकरी संप्रदायाचं वातावरण, आणि म्हणूनच हे झालं. चिलप कुटुंबाचा जो मालमत्तेचा तपशील आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट MS लॉजिस्टिक कंपनी आहे. नावाशेवा पोर्टवर त्यांची कंपनी आहे, ज्यात 100 ते 120 ट्रक्स आहेत. ही कंपनी भारतातल्या मोठ्या कंपन्यांना कार्गो सेवा देते. रिअल इस्टेटचं साम्राज्य. सुनील चिलप हे नवी मुंबईत पनवेल भागात नामवंत बिल्डर. सिडको क्षेत्रात अनेक निवासी व्यावसायिक प्रकल्प त्यांनी बांधले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या लगेच अनेक मालकीचे मोक्याचे भूखंड आहे, ज्याची किंमत शेकडो कोटींमध्ये. जुन्नरमधले काटोडे येथे त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर द्राक्ष डाळिंबाची बाग त्यांनी फुलवली. त्यांच्याकडे मर्सिडीज, ऑडी, फॉर्च्युनर सारख्या महागड्या गालांची मालिका आहे. आलिशान बंगले, पनवेलच्या खांदा कॉलनीमध्ये भव्य घर आणि जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यासमोर शिवनेरी व्ह्यू बंगला हा राजवाड्यासारखा आहे. त्यांची संपत्ती मिळून 500 ते 700 कोटीच्या असल्याचं बोललं जात आहे. आता महाराजांच्या जावयाचं जे सत्य समोर आलं, त्यांच्या वडिलांची जी मेहनत समोर आली, त्याने अक्षरशः टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे. महाराज खरं तर त्यांनी फक्त पैसा पाहिला नाही, तर संस्कार पाहून घर निवडलं. आता हे स्पष्ट झालंय. आता महाराज हे त्या ठिकाणी मुलीत लग्न होताच त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, तर ते कुठल्या दुःखामुळे नाही, तर त्यांच्या मुलीचं चांगलं होतंय हे पाहून अभिमानाने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असावं, असं देखील बोललं जात आहे. करोडोंच्या लग्नावरून टीका झाली खरी, पण महाराजांचा निर्णय योग्य होता अशी चर्चा आता सुरू झाली. मग तुम्हाला या लग्नाविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.